नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमची कॅच फिल्डिंग वाल्याने जर सोडली तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सुनील तयारच आहे कॅच सोडण्यासाठी. लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. योगेश आणि त्याच्या साथीला जगदीश भोईला तुम्ही पाहू शकाल. सलामीची जोडी चांगली जोडी पाहायला मिळते. यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर रफ्तार का राजा अर्थात सचिन केवारी गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच भरपूर स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने फलंदाजाला नाचवलंय, परंतु पिबनचा पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. या सामन्याची सुरुवात होते. गेम ऑफ द प्ले. सलामीचा फलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंडला योगेशला तुम्ही पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवर जगदीश भोई, एक षटकाराचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो जगदीश नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला ज्याचा कव्हर ड्राईव्ह चांगला आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल योगेश. पिबनचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉच बॉल त्यावर टोल उचल केलाय. पहिल्या बॉलवर ठोकलाय योगेशच्या बॅट मधनं हा पहिला षटकार. दिशा दिले बॉलला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 रन. एस डीजे थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला उडवलाय. वन बाउन्स सीमा रेखा पार. 4 रन. हॅलो यस थँक्यू डीजे. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना योगेशला आपण पाहिला. षटकार बॅक टू बॅक 2 चौकार. तिसऱ्या बॉलवर देखील फटकाच. त्या ठिकाणी झेल सुरेख पकडल्या. इथे पहिला फलंदाज बाद. योगेशला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना योगेश बॅक टू द डगआउट. डीजे यस डीजे थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल केतन. कोतवालवाडी संघाचा खेळाडू आहे. अर्थात कोतवालवाडी या ठिकाणी बिलॉंग करत असताना आज खरं तर सह्याद्री प्रीमियर लीग खेळण्यासाठी बेलझा मैदानावर JD11 वन फॅमिली या आयोजनामध्ये
खरं तर खेळण्यासाठी सज्ज झालाय. केतन ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली, तिथे चुकी झाली असती तर केतनला जीवदान मिळालं असतं, परंतु सुरेख झेल सेकंड विकेट बाद मैदानाच्या बाहेर जात असताना केतन बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पवनला आपण बघतोय. हा देखील चांगला खेळाडू आहे. ऐनाचीवाडी संघाचा पवन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र जशी योगेशने सुरुवात केली होती, पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर जे सचिनने कमबॅक केलंय, बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अर्थात योगेश आणि केतन माघारी परतवलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र चांगला वेग आणि वेग पाहायला मिळाला. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगली कमबॅक केलंय गोलंदाज सचिनने. 2 विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि चांगल्या ओव्हर टाकत असताना सचिनला आपण सातत्याने पाहिलं. आणि आता सेकंड ओव्हर कुणाच्या हाती सोपवली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. कारण त्या लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 साडिया किती धावपर्यंत धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सुनील. हा देखील चांगला गोलंदाज आहे. धोत्रे गावाचा खेळाडू आज दोस्ती 11 संघासाठी खेळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. त्या ठिकाणी बॉलला अडवलं जात आहे. 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण दोस्ती 11 संघाकडे देखील फलंदाजीचा भरणा पाहायला मिळतोय. सुनील सारखा फलंदाज आहे. आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सुदाम देखील आहे. असे भरपूर खेळाडू चांगले पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हलकासा टच केलाय, फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी धोका होऊ शकला असता, परंतु थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक नितीन. आणि मी तर म्हणेन 1 धाव सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाजाला आपण पाहतोय. आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होतोय जगदीश. सर्व जबाबदारी जगदीशवर असेल. एक आयकॉन म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. यावेळेस बॅटची हलकीशी काढा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आणि त्या ठिकाणी चांगली फील्ड करत असताना आपण नरेशला आपण बघतोय उर्फ मामा. यावेळेस मात्र चांगला फटका. फर्स्ट स्लिप मधून बॉल फरार. बाउंड्री लाईन जवळ बॉल अडवत असताना घेतल्या जातील इथून 2 धाबा. सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज जगदीश आणि त्याच्या साथीला पवनला आपण बघतोय. पवन आणि जगदीश खरं तर चांगले फलंदाज आहे. 1-1 धाव 2-2 धाव सकाळच्या सत्रामध्ये येणं फार अपेक्षित राहील, कारण जसा वातावरणामध्ये बदल होईल तसं धावसंख्या देखील चांगल्या पाहायला मिळतील. काल देखील भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली. 70 धावा देखील त्या ठिकाणी चेस केल्या होत्या. यावेळेस फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंगनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी चांगलं फील्ड पाहायला मिळाले. घेतली झाली एक सिंगल धाव. आणि सुनीलची गोलंदाजी म्हटलं तर चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत झाले, कारण एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटकार अद्यापपर्यंत खर्च केला नाहीये. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल.
यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं आणि षटक संपलाय. म्हणजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. डीजे नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज सचिनला तुम्ही पाहू शकाल. वेगावर अनुस्वार होऊन खरं तर गोलंदाजी केली जाते. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु समोर फलंदाज जगदीश भोईला तुम्ही पाहू शकाल. भरपूर वेळा जगदीशने चांगली बॅटिंग केली, परंतु आज लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघासाठी धावा जमवायचे. ती बॅटिंग देखील त्याची महत्वाची करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस मात्र शॉर्ट बॉल त्यावर फटका फसलाय आणि ते पकडली जाते झेल. संपवलाय मात्र जगदीशचा खेळ. इथून तिसरा विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जात असताना जगदीश बॅक टू द डगआउट. एस डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पूला तुम्ही पाहू शकाल. या खेळाडूवर सर्व काही जबाबदारी असतील. मित्र म्हणेन लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाचा कर्णधार म्हणून सातत्याने त्याची भूमिका पार पाडावी लागेल. ती कशा प्रकारे पार पाडली जाईल हे देखील पाहणं फार अपेक्षित राहील. नेक्स्ट बॉल सचिन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. फुल टच बॉल त्यावर फक्त फ्लिक केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. घेतली जातील 2 धाबा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबेच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सचिनला आपण बघतोय. अद्यापपर्यंत पहिल्या 3 चेंडूवर पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ल्यानंतर तिथून जे कमबॅक केलंय सचिन या गोलंदाजाने लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र पप्पू स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय. यावेळेस हलकासा दिशा दिली आहे फक्त. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. एक धाव घेतली. एक धावेने धावफलक फ्लाय झालाय. 22 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉलला. कव्हर ड्राईव्ह मध्ये ढकललाय बॉल. खरं तर उचलफेक होईपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करावी लागेल लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 संघाला, कारण समोर दोस्ती 11 संघ खेळतोय. चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. पवन आहे स्ट्रायकिंग एंडला. त्या पवनला पवन केल्यासारखी बॅटिंग देखील करणं महत्वाचं राहील. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगली गोलंदाजी सचिनची आपण या ठिकाणी बघतोय. चांगला गोलंदाज आहे सचिन. 3रा षटक क्रमांक आपण बघतोय सचिनच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना सचिनला आपण बघतोय. नेक्स्ट बॉल पवन ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅटची कडा. एसटी रक्षकाने सुंदर झेल टिपले. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद.
पवनला देखील मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर येत असताना पवन बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमेशला आपण बघतोय. या जोडीवर खरं तर सर्व जबाबदारी असेल. 10 फलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. 24 धावा 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 षटक उर्वरित आहेत. 10 वाजून 16 मिनिटे झालेत. अजूनही या 5 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करा. ओके. या 4 मिनिटांमध्ये हा षटक पूर्ण नाही झाला तर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. याकडे लक्ष असू द्या. 10 वाजून 17 मिनिटे झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हार्दिक. यावेळेस मात्र फटका चांगला आहे पप्पूच्या बॅट मधनं. इथे पाहिलं तर फर्स्ट स्लिप मधून बॉल फरार झालाय. क्षेत्ररक्षक उचलफेक करणार तोपर्यंत घेतले जातील 2 धाबा. पप्पू यासाठी जाणला जातोय. खरं तर पप्पूचे फटके कव्हर मध्ये सातत्याने पाहायला मिळतात आणि ती बॅटिंग देखील पप्पूची होत असते. मैदानाच्या आतमध्ये तसं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाबा. 2 धाबाच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. षटक क्रमांक 4 हार्दिकच्या विरोधात हा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 1 बाउंस सी मारे का बार. मिळतील 4 रन. एस डीजे. थँक्यू डीजे. एक चौकार आलाय पप्पूच्या बॅट मधनं. बॅटिंग करावी लागेल पप्पूला कारण धावा जमवायच्या असेल तर हार्दिकच्या विरोधात असे फटके देखील खेळणे अपेक्षित राहील. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पीच झाला आणि एक वाईटची धाव म्हणजे एक एक्स्ट्राची धाव 10 फलकावर जोडली जाईल. एक या धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. सकाळचा सत्र आहे. थोडासा दमट वातावरण आहे. फुलटॉच बॉल त्यावर फटका चांगला खेचला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल. फेकी चुकीची कलेक्शन चुकीचं. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचल 33 या धाव संख्येवर. 33 धावा आपण बघतोय. थोडीशी खराब फिल्डिंग दोस्ती 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र पप्पू ऑन स्ट्राईकला आहे. एखादा षटकार एखादा चौकार येणं या ओव्हरमध्ये अपेक्षित राहील. तसे प्रयत्न देखील केले जातात परंतु वाईट बॉलची सांगता. भरपूर बाहेर हा बॉल पीच झाला आणि मी तर म्हणेन एक एक्स्ट्राची धाव 10 फलकावर जोडली जाईल. हे दबाव आहे. पप्पूच्या बॅटमध्ये खरं तर एक चौकार आपण पाहिला तर नंतर एक एक्स्ट्राची धाव आली आणि या नेक्स्ट बॉलवर षटकार येईल की चौकार हे देखील पाहणं अपेक्षित राहील कारण पप्पूकडे क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. यावेळेस मात्र आणखीन एक खराब चेंडू. वाईट बॉलची सांगता. नक्कीच वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव जोडली जाईल 10 फलकावर. चांगली गोलंदाजी करावी लागेल दोस्ती 11 संघाला. वारंवार वाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सचिन सुरेख फील्ड करतोय बॉलला. फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही
फलंदाजाकडे कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय आणि एक धाव घेतल्या एकच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचेल 36 धावा म्हणजेच चांगली सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते लावण एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाकडून. चार चेंडू झालेत. सर हा चेक करायचा ना. फेर डिलिव्हरी आहे म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. समोर फलंदाज गणेश रमेश आंबिवलीचा हा खेळाडू आहे. यावेळेस मात्र रमेशच्या बॅट मधनं फटका चांगला पाहायला मिळाला. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चालला बाडी लॉंगन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 षटकार. हेच डीजे थँक्यू डीजे. षटकार आलाय रमेशच्या बॅट मधनं म्हणजे चांगली बॅटिंग या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फुल टच बॉल त्यावर फटका फसलाय आणि इथे पकडली जाईल झेल. संपवलाय रमेशचा खेळ. इथे पंचांनी खर तर रेफर केलाय. यस इथे चेक केला जाईल. हे साईज फॅक्टर भरपूर आहे म्हणजेच हा येईल नो बॉल आणि 1+1 अशी धाव या बॉलवर घेतली जाईल. म्हणजेच रमेशच्या फलंदाजाला खरं तर जीवदान मिळालंय. त्या संधीचं सोनं देखील करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा बॉल असेल. नेक्स्ट बॉल हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर. इथे कमबॅक करावं लागेल की एखादा षटकार येईल या बॉलवर हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. यावेळेस दर्जेदार फटका क्लास दाखवत असताना परंतु फ्री हिट असल्या कारणाने त्या ठिकाणी झेल देता येणार नाहीये म्हणजे विकेट नसणार आहे. इथे पप्पूला देखील जीवदान आणि या बॉलवर आले एक धाव. एक धावेच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचले 45 या आकड्यावर. पण मी तर म्हणेन शेवटचा षटक कंप्लीट 4 मिनिटांमध्ये हा षटक संपलाय. असंच सहकार्य असू द्या प्रत्येक टीमचं. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज मनोजला आपण बघतोय.
कवटेवाडी संघाचा हा खेळाडू आहे मनोज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. शेवटचं षटक प्रगती पथावर 5 षटकाची मॅच. दोस्ती 11 संघ त्याला फाईट करतोय टीम लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 संघ. 45 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं फार अपेक्षित राहील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पप्पू ऑन स्ट्राईकला. शॉर्ट बॉल फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय पप्पूच्या बॅट मधनं हा धमाका. 6 धावा. हेच डीजे. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग करत असताना पप्पू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार. येणारा दुसऱ्या बॉलवर देखील चांगला फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला उडवलंय. वन बाउन्स सीमारे कपार. मिळतील 4 रन. हॅलो. एस डीजे. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग करत असताना पप्पूला आपण बघतो. एक षटकार आलाय त्यानंतर चौकार पाहायला मिळालाय. या बॉलवर काय होणार नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद. उंची जास्त लांबी कमी पकडली जाते झेल स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये. म्हणजेच मनोजने ही झेल सुरेख पकडली. आणखीन एक विकेट पतन. फलंदाज बाद. पप्पू बॅक टू द पवेलियन. हेच डीजे. थँक्यू डीजे. या ठिकाणी नक्कीच ऋतू 11 संघाचा संघ मालक भगवान भगत दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदिवासी समाज संघटनेचे खजिनदार देखील सचिव देखील आहेत. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूची उचलफेक करणं तोपर्यंत घेतली जाईल. 1 धाव. 2 धावा आणि 2च्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 57 या आकड्यावर. चांगली धाव संख्या उभारले मित्रमंडळीनं ऋतू 11 एंटरप्राइजेस संघाची. यावेळेस मात्र बॉल हवे ते उंची जास्त लांबी कमी. 3 क्षेत्ररक्षक बॉल माग्या परंतु नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत तिसरी धाव घेण्यास नाहीये. 2 धावा कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. रमेश बॅक टू द डगआउट. $59. 59 धावा 10 फलकावर जोडले गेलेत. चांगली बॅटिंग लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. एखादा षटकार आला तर चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव 10 फलकावर जोडली जाईल म्हणजे 60 धावा 10 फलकावर पाहायला मिळतील. मनोज गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू खराब आहे. नेक्स्ट बॉल फलंदाजासाठी कमबॅक करावं लागेल या बॉलवर आणि ते केलंय. आणि इथे मित्रमंडळीनं डॉट डिलिव्हरी. चांगली बॉलिंग मनोज शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे पहिला डाव समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये 10 फलक जाऊन पोहोचलाय लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाच्या 60 धावा.
बनवायचे येणाऱ्या 30 बॉल मध्ये 61 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. डीजे चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. जसे मॅच सुरुवात होईल तसे नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करेल. चरण 11 आणि स्वर्गीय जितू 11 दोन्ही संघाने तयार राहायचंय. इथे नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेच आपले कर्णधार या ठिकाणी पाठवा. चरण 11 संघ आणि स्वर्गीय जितू 11 संघ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी लगेच या नाणेफेकी करण्याकरिता प्रत्येक विकेट साठी 100 रुपये दिले जाईल आणि कॅच पकडेल त्याला देखील 100 रुपये दिले जाईल. चला दोस्ती 11 संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा. दोन डॉट बॉल खेळले तर 50 रुपये म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी देखील पैशाची खैरात. 2 डॉट बॉलला 50 रुपये देखील आगळं वेगळं या ठिकाणी बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांच्या लोट गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या स्पर्धेचा दुसरा दिवस सह्याद्री प्रीमियर लीगचं हे पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये सुसज्ज आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. काल देखील भरपूर पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चला स्वर्गीय जितू 11 संघाचा कर्णधार आणि चरण 11 संघाचा कर्णधार आपल्याला पहिला पुकार असेल. लगेच या ठिकाणी नाणेफेक करिता या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याकडे लक्ष असू द्या. चं टार्गेट आहे. 61 बनवायचे. 30 बॉल शिल्लक आहेत. 30 बॉल मध्ये 61 ची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुनील आणि त्याच्या साथीला पराग. कवटेवाडीचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. परागला आपण बघतोय. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. जगदीशच्या विरोधात पहिल्याच बॉल परागचा तडाखा. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर मधून. चेंडू सीमा पार. पहिल्या बॉलवर येतोय हा चौकार. हेच डीजे. थँक्यू डीजे. पिबनचा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर जगदीश आणि जगदीशच्या विरोधात हा प्रतिहल्ला चढवत असताना फलंदाज आपण बघतोय परागच्या बॅट मधून पहिला चौकार. दुसरा बॉल मात्र चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी परफेक्ट यॉर्कर हा बॉल पाहायला मिळाला होता. अगदी फलंदाजाकडे देखील उत्तर नव्हतं या बॉलवर आणि येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला लगेच त्या ठिकाणी जा नाणेफेक करण्याकरिता. हा देखील चांगला बॉल कमबॅक आणि कमबॅक करून दाखवलंय जगदीश या गोलंदाजाने. पहिल्या बॉलवर चौकार आला. सुरुवात दमदार झाली होती दोस्ती 11 संघाची. तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले.
या ठिकाणी नाणेफेक होत्या चरण 11 संघाचे आणि स्वर्गीय जितू 11 संघाची. यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चरण 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम स्वर्गीय जितू 11 संघाला. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. बॉल चाललाय सीमारे कबार. मिळतील 4 रन. चौकार. एस डीजे. थँक्यू डीजे. पहिला षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश आणि जगदीशच्या विरोधात 2 चौकार आलेत. यावेळेस तिसरा देखील फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मधून उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. बॉलला अडवलं जाईल. उचलना फेकना तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज अर्थात पराग आणि त्याच्या साथीला सुनील आपल्याला पाहायला मिळालं. पिबनचा पहिला षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचले 10 या धावसंख्येवर. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रमेश हा देखील चांगला गोलंदाज आहे. लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू 11 संघाचा गोलंदाज. सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल रमेश चांगला गोलंदाज आहे. परंतु समोर फलंदाज सुनीलला आपण बघतोय. धोत्रे संघाकडून सातत्याने खेळताना आपण बघतोय. आज दोस्ती 11 संघासाठी आयकॉनची भूमिका पार पाडावी लागेल. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुनील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल रमेशच्या गोलंदाजाचा. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. हा बॉल चेक केला जाईल. आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंना देखील सूचना असेल की थ्रो बॉलर या ठिकाणी नो दिला जाईल. आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी देखरेख ठेवणार. फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगली गोलंदाजी. रमेश गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल कशा प्रकारे असेल. गोलंदाजी चांगली होते दोस्त 11 संघाची. 61 टार्गेट आहे. 61 बनवायचे जिंकण्यासाठी. 10 बनलेत. इथे बॉल हवे ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडली जाईल. मोठा फलंदाज अर्थात सुनीलला मैदान सोडावं लागेल. दोस्ती 11 संघाचा एक तडाकेबाज फलंदाज अर्थात सुनील बॅक टू द डगआउट.
चांगली गोलंदाजी रमेश गोलंदाजी ट्रॅकवर सुनील सारखा फलंदाज या ठिकाणी माघारी पाठवलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे नितीनच्या बॅट मधनं कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक बॉल चाललाय सीमा रेखा पार मिळतील 4 रन. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नितीनला आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला नितीन हा फलंदाज आहे आनंदवाडीचा खेळाडू आहे. आज दोस्ती 11 संघासाठी आपला सुरेख परफॉर्मन्स दाखवत असताना त्या ठिकाणी सुरेख झेल टिपली जाते. फलंदाज होईल बाद मिस्टर नितीन बॅक टू द डगआउट. येस डीजे थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मनोज आणि पराग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला मनोज कवटेवाडीचा खेळाडू आहे परंतु आज दोस्ती 11 संघासाठी आपलं चांगलं योगदान द्यावं लागेल कारण जिंकण्यासाठी 61 धावा बनवायचे. पहिलं सत्र सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या परफॉर्मन्स दाखवत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 संघाला आपण बघतोय 60 धावा बनवल्यात. 61 टार्गेट आहे त्या 61 टार्गेट चेस करण्यासाठी प्रयत्न भरपूर चांगले आहेत. मनोजचा ब्रँड बॉलला पाठवलंय इथून मी तर म्हणेन थर्ड स्लिप मधून चेंडू सीमा पार मिळतील 4 रन चौकार. थँक्यू डीजे. फाईनल एक क्षेत्र निवडला. मनोजच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. चांगली सुरुवात करत असताना मनोज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र रमेशच्या विरोधात हा हल्ला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला उडवलाय मनोजच्या बॅटमधनं. आणखीन एक दर्जेदार क्लास दाखवत असताना मनोज ऑन फायर मिळतील 4 रन. चांगली बॅटिंग दाखवत असताना मनोजला आपण बघतोय. चांगला फलंदाज आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार आले. षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र निवृत्ती. हा देखील चांगला गोलंदाज आहे. जुगरेवाडी संघाचा हा गोलंदाज आहे निवृत्ती. सातत्याने आपण नाईट मॅचेस देखील सातत्याने बघतोय. हाच गोलंदाज जो कमबॅक करून देणारा गोलंदाज आहे. जुगरेवाडी टीमसाठी भरपूर चांगल्या मॅचेस त्याने कव्हर करून दिल्या आहेत परंतु आज लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघासाठी मॅच खेळायचे बडवायचे. इथून 61 धावा त्या 61 धावा देखील स्टॉप करणं गरजेचं असेल. तसेच या ठिकाणी भूषण गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज निवृत्तीला आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जो सलामीला आपण बघतोय पराग. यावेळी फुल टॉस बॉल
त्यावर टोल उचल केलाय, बॉलला पाठवलंय वाईडिश लॉंग अप मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय भरतच्या बॅट मधनं, सॉरी परागच्या बॅट मधनं हा षटकार. थँक्यू डीजे. चांगले बॅटिंग करत असताना पराग दोस्ती 11 संघाचा हा फलंदाज आहे. सलामीला आलाय हा फलंदाज. बॅटिंग सुरेख होत आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला उडवला होता, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 29 बनलेत. 31 ची गरज आहे, सॉरी 32 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अजून मॅच संपलेली नाहीये, दोन्ही संघासाठी मॅच ऑन असेल. मनोज येतोय बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार तर आलेत. तिसरा चौकार येईल का मनोजच्या बॅट मधनं हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगला बॅट्समन आहे मनोज. यावेळेस समोर येऊन सरसवण्याचा प्रयत्न फणसांकडे लॉड अपील केली जाते, परंतु सुरेख पंचगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगता. चांगला बॉल गुड स्पॉटवर हा चेंडू फेकला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे चांगली कमबॅक करत असताना निवृत्तीला आपण बघतोय. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे, क्लास दाखवत असताना त्या ठिकाणी जगदीशची सुरेख फिल्डिंग. आपल्या संघासाठी कमीत कमी 5 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. त्या ठिकाणी जगदीशला आपण बघतोय, जरी झेल सुटले असेल परंतु संघासाठी 5 धावांचं योगदान खरं तर वाचवण्यात यश आलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता एक धाव तर आली. ऑन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही परागला पाहू शकाल, चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र फसवा चेंडू, स्लो गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये निवृत्तीला आपण बघतोय. कारण एसटी रक्षक जर विचार केला तर जुगरेवाडी संघाचा वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं तो योगेश पारदीला तुम्ही पाहू शकाल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर देखील गोलंदाज जुगरेवाडी संघाचा निवृत्तीला आपण बघतोय. म्हणजे कॉम्बिनेशन चांगलं आहे. यावेळेस मात्र झेल तर झाली नाहीये, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खूप संघर्ष केला होता झेल पकडण्यासाठी, परंतु चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल जगदीश क्षेत्ररक्षकाची. आणि मी तर म्हणेन तिसरा षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. आता इथून बनवायचे येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 30 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच. यस डीजे, थँक्यू डीजे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 30 धावा. 31 बनलेत, 60चं टार्गेट आहे. त्या 30 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. मॅच भरपूर चांगले आहे, यात शंका नाही आहे. कारण सह्याद्री प्रीमियर लीगचं हे 7वं पर्व आपण बघतोय. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं.
तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट बॅट्समन म्हणून ज्याने आम्हाला बॅट प्रदान केले ते सन्माननीय द स्पोर्ट हाऊस चे मालक अर्थात आशिष ढोले यांनी बेस्ट बॅट्समनसाठी या स्पर्धेला बॅट भेट दिली आहे. म्हणजेच त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जगदीश. यावेळेस मात्र पहिला बॉल खरं तर चांगला पाहायला मिळाला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, हलकासा फ्लिप केलाय. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सिलिमिडो आपला चांगला पॉइंट मध्ये खरं तर बॉल अडवला गेला आणि मी तर म्हणेन एक धाव. आता मनोज येतो ऑन स्ट्राईकला. मनोजवर फार मोठी जबाबदारी आहे. एखादा षटकार एखादा चौकार येणं अपेक्षित आहे, परंतु इथे बॅटची कडा फलंदाज होईल बाद. चांगली झेल पकडली एसटी रक्षकाने. आणखीन एक विकेट. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुदामला आपण बघतोय. हा देखील चांगला खेळाडू आहे. मेचकरवाडी संघातून सातत्याने खेळताना आपण बघतोय, परंतु आज सुदामची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल का? म्हणजे चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण ही मॅच जिंकायची असेल तर अजूनही काय धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या षटकामध्ये तुम्हाला षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. 61 टार्गेट आहे. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. ते 29 बनवायचे. इथेच पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा पंबल होणार. उचलणार फेकणार तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. इथे फलंदाजाचा विचार केला तर सुदाम आणि त्याच्या साथीला परागला आपण बघतोय. सलामीचा फलंदाज आहे पराग. अजूनही मैदानावर सज्ज आहे. स्ट्राईक देणं फार महत्वाचं राहील पराग या फलंदाजाला, कारण सर्व जबाबदारी पराग या फलंदाजावर असेल. यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळला. पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जात आहे. परागला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. तर परागला एखादा षटकार एखादा चौकार या ओव्हरमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस मात्र प्रयत्न चांगले केले होते. एक तर आले, दुसरीचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. हा बॉल पाहायला मिळतोय. बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या लोट गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जसं जसं वातावरण चेंज होईल तसा तसा प्रेक्षक देखील या मैदानाकडे वाटचाल करतील यात शंका नाहीये. कारण मानाची आणि सन्मानाची प्रीमियर लीग म्हणजेच सह्याद्री प्रीमियर लीग कशाळे विभागातील एक दमदार स्पर्धा म्हणून ही ओळख आहे. अर्थात समोरच्या दिशेने टोकलाय. 1 बाउन्स. अखेर बॉल चाललाय सीमारेखा पार. 4 धावा. चौकार. एस डीजे, थँक्यू डीजे. 40 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळालेत. आता 6 बॉल शिल्लक आहेत. 21 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. 21 धावा बनवायच्यात. मी भरपूर वेळा पाहिले 24 देखील बनलेत, 32 देखील बनलेत, परंतु आज मॅच जिंकण्यासाठी दोस्ती 11 संघाला 21 बनवायचेत.
कशा बनवल्या जातील, कोणता गोलंदाज असेल तर 21 धावा रोखण्यासाठी हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. सुंदर मॅच आपण बघतोय. पहिला सामना डोळ्याच्या पारणं फेडणारा सामना आपण बघतोय. 6 बॉलमध्ये 21 बनवायचे. ही मॅचवर आपली पकड मजबूत करायची असेल दोस्ती 11 संघाला तर मित्र म्हणून प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल, कारण 21 ची गरज आहे. समोर सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच पराग ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. 6 बॉल 21 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज मोग्रज संघाचा पप्पू सांबरेला आपण बघतोय. चांगला गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र तितकाच ताकदीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला म्हणजेच परागला आपण बघतोय. 6 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे आणि ते कमबॅक करेल का दोस्ती 11 संघ. पहिला बॉल दर्जेदार क्लास दाखवत असताना परागच्या बॅट मधला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला उडवला होता, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आल्यात या बॉलवर आणि 2 धाबेच्या मदतीने धाव फलक जाण पोहोचलाय 42 या आकड्यावर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आता गरज आहे इथून 19 धावसंख्येची जिंकण्यासाठी. त्या 19 बनवल्या जातील का. सलामीचा फलंदाज पराग पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. फलंदाज होईल बाद. मिस्टर पराग बॅक टू द पॅव्हेलियन. हेच डीजे. थँक्यू डीजे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉल उर्वरित आहे. अजून 19 ची गरज आहे. मनीष येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मनीषला देखील विसरून चालणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी नेहमीच जाणला जातोय मनीष हा फलंदाज, परंतु आज 19 बनवायचे. शॉर्ट बॉल दिला त्यावर फटका दर्जेदार आहे. या मॅच मध्ये मित्र म्हणेन शिरकाव करेल का संघ दोस्ती 11. 2 धावा बनलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सुंदर बॅटिंग करत असताना मनीषला आपण बघतोय. 2 धावा जमलेत. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलेत 44 या आकड्यावर. आता बनवायच्यात येणारे 3 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे 3 बॉल मध्ये 3 षटकार येणं अपेक्षित आहे. अजून मॅच ऑन आहे. या हा बॉल डॉट आला तर मॅच मित्र म्हणेन लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू या संघाकडे झुकू शकते, परंतु या बॉलवर सर्व जबाबदारी असेल. 3 बॉल 17 ची गरज आहे. 3 बॉल जर 3 षटकार आले तर मॅच विन होईल दोस्ती 11 संघ. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट वायडिश लॉंग अप मध्ये चेंडू मित्र म्हणून वायडिश लॉंग अप रिझन मध्ये पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. म्हणजेच या सामन्यामध्ये विजयाची बाजू जर बघायची म्हटलं तर नक्कीच लावण्य एंटरप्राइजेस रितू 11 संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 16 ची गरज. समोर सुदाम. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये पप्पूला आपण बघतोय सातत्याने चांगली गोलंदाजी केल्या आणि या पहिल्या सामन्यामध्ये लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू हा संघ पहिला विजय प्राप्त करत असताना वेल प्लेड लावण्य एंटरप्राइजेस अँड रितू 11 संघ आणि वेल प्लेड टीम दोस्ती 11 दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. जशी मॅचला सुरुवात होईल तशी विनंती करेल चरण 11 संघाला की आपल्या 11 प्लेइंग घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा.